नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक अशी चटणी सांगणार आहे की जी तुम्ही रोज एक चमचा खाल्ली ना तर तुमची हाडं दुखायची बंद होतील. शरीरातली कॅल्शियमची कमतरता लगेच भरून येईल आणि तुम्ही दुप्पट वेगानं काम करू शकाल. म्हणजे तुम्हाला थकवा जाणवणार नाही. काय तर बघायची का अशी ही चटणीची रेसिपी? व्हिडिओ तुम्हाला जिथं आवडेल ना तिथं व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता इथं मी गावरान तीळ घेतलेत. तुम्ही शक्यतो ना बिना पॉलिशचे गावरान तीळ मिळवायचा प्रयत्न करा, कारण हे पौष्टिक असतात. तर आता हे गावरान तीळ मी एक छोटी वाटी भरून घेतले. तर आता हे तीळ आहेत ना ते चांगले खमंग भाजून घ्यायचे. हो, पण आपण जेव्हा कढई आधी तापवून घेतो आणि नंतर गॅस मंद करून त्याच्यावरती भाजून घेतो, म्हणजे हे तीळ करपत नाहीत, खमंग होतात. आणि आता तुम्ही आवाज ऐका कसे चुटचुट वाजतात बघा. असे भाजले गेले की नाही की मग तुम्हाला कुठलीच डॉक्टरांची गोळी खायची गरज लागणार नाही. आता हे असे छान भाजलेले तीळ बाजूला काढून घेऊया. आता ज्यांना गुडघेदुखी आहे, सांधेदुखी आहे, त्यांच्यासाठी हा पुढचा पदार्थ. हे आहेत जवस, अगदी पौष्टिक आणि आरोग्यदायी. तर हे जवससुद्धा जेवढे तीळ तेवढेच जवस मी घेतलेले आहेत. हे आपल्याला छान खमंग होईतोपर्यंत भाजून घ्यायचे. आता आपले हे जवस बघा छान भाजून झाले. अगदी मंद आचेवर भाजले की नाही की त्याला असं तेल सुटतं. आणि हेच जे जवसाचं तेल आहे ना ते आपल्या हाडांचं वंगण असतं. ते हाडांसाठी खूप महत्त्वाचं असतं, म्हणून रोज जवस खावे. तर रोजच्या जेवणात एक चमचा फक्त ही चटणी खाल्ली ना तर तुमची हाडं मजबूत होतील. आता पुढचा पदार्थ आहे ज्यांचे केस गळतात ना त्यांच्यासाठी. तर केस गळतीसाठी घरगुती उपाय. लहान वयात केस पांढरे झाले असतील ना तर त्याच्यावरती कढीपत्ता हा चांगला गुणकारी आहे. तर हा जो कढीपत्ता आहे ना याची पानं मी अगदी सगळं एकाच मेजरमेंटनी घेतले. ही जी वाटी आहे ना ह्या वाटीनी सगळं साहित्य एकसारखं घेतले. तुम्ही पण तुमचं एक कुठलं तरी माप ठरवा आणि त्याच मापाने सगळं साहित्य वापरा. तर आता ही पानं कुरकुरीत होईतोपर्यंत भाजून घ्यायची. म्हणजे बघा एकाच चटणीमध्ये तुमचे सगळे आजार बरे होतील एवढी ताकद आहे. आता ही कढीपत्त्याची पानं बघा हिरवी आहेत ना, नंतर आपण जसं जसं भाजून घेतो तसं त्याचे काठ चुकायला लागतात. आणि कढीपत्ता टिकवण्याची पण हीच ट्रिक आहे बरं का. तुमच्याकडे कढीपत्ता फ्रीजमध्ये राहत नसेल तर अशी पानं कुरकुरीत होईतोपर्यंत भाजून घ्यायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची. आमटी भाजीत घातला, पोह्यात घातला ना हा चुरा तर कोणीसुद्धा बाजूला काढून टाकत नाही आणि मग तो पोटातच जातो. तर हे बघा असं छान पानं चुरली गेली की हे सुद्धा काढून घेऊया आणि हा कढीपत्ता आपण चटणीमध्ये घालूया. आता हे मी सुकं खोबरं खिसून घेतले. प्रमाण तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आता आपण केस लांब व्हायसाठी, केसाचं मॉइश्चर टिकून राहण्यासाठी म्हणून खोबरेल तेल लावतो. मग हे जर खोबरं चटणीमधून आपल्या पोटात गेलं तर आपल्या शरीराचं मॉइश्चर टिकून राहील की नाही, केसांची मुळं आतून मजबूत होतील. म्हणून मग आपण हे सुकं खोबरं ते सुद्धा छान लालसर आणि खरपूस होईतोपर्यंत भाजून घेऊया. आता बघा खोबरं किती छान भाजलं गेलं की नाही. आता हे सुद्धा हातावरती चुरलं गेलं की मस्त खरपूस झालं. हे काढून घेऊया. आता ज्यांना थकवा जाणवतो ना त्यांच्यासाठी हा स्पेशल पदार्थ. 2 चमचे उडदाची डाळ. इथं तुम्ही अख्खे काळे उडीद वापरलेत ना तरीही चालेल. फक्त 2 चमचे उडदाच्या डाळीचा आपण इथं वापर करणार आहे. आता ही उडदाची डाळ बघा छान मस्त भाजली गेली. ही सुद्धा काढून घेऊया आणि नंतर जिरे घालूया 2 मोठे चमचे. आपल्या पोहे खायचा जो चमचा असतो ना तो चमचा 2 चमचे वापरलेत तरी चालेल. आता हे जिरेसुद्धा मस्त असे भाजून घेऊया.
आता या जिऱ्यांसोबतच 2 लाल मिरच्या, कारण आपल्याला ही चटणी 1 ते 1.5 महिना टिकवायची. म्हणजे तसं रोज खाल्ली ना तर तुम्हाला 1 दिवसाआड करावी लागेल, एवढी चविष्ट आणि मस्त होते बरं का. पण हवामान खराब असतं तर ती टिकली पाहिजे, म्हणून मग काय करायचं तर इथं सुक्या मिरच्या वापरायच्या. आणि सुक्या मिरच्या घातल्यानंतर हे सगळं साहित्य आपण जे भाजून घेतले ना ते पूर्ण थंड करून घ्यायचं. म्हणजे मग आपल्या चटणीचं शेल्फ लाईफ जे आहे ना ते वाढतं. आता हे भाजून झालेलं आहे ना, हे पण काढून घेऊया. आता कच्चे शेंगदाणे घ्यायचे. एकाच वाटीने सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि थोडंसं कमी जास्त झालं ना तरी काही फरक पडत नाही. चटणी आपली जी आहे ना ती फक्त कढीपत्ता आणि जवसाच्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळं बाकी सगळं साहित्य कमी जास्त झालं तर चवीला फारसा काही फरक पडत नाही. कशीही करा चटणी चविष्टच होते. आता हे जे आपण शेंगदाणे भाजतोय ना त्याच्यासोबतच पाचक म्हणून थोडासा हिंग घालूया आणि हिंगासोबत हे शेंगदाणे भाजून घेऊया. आता बघा मस्त असा हिंगाचा खमंग सुवास आला आणि सगळं साहित्य भाजलं ना की मग हवामान कसंही असो, म्हणजे ढगाळ असो पावसाळा असो, चटणी छान अशी राहते. आता 1 चमचा मेथ्या. हे जे साहित्य मी सांगते ना ते तुम्ही आवर्जून वापरा बरं का. सगळं पौष्टिक आणि चविष्ट असं साहित्य. आता 1 चमचा मीठ गरम करून घेऊया. चांगलं मीठ सगळ्यात शेवटी घ्यायचं आणि ते सुद्धा गरम करायचं. आणि आता मात्र आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता हा जो कढईचा गरमपणा आहे ना तेवढ्यावरतीच मीठ हलकंसं गरम होतं. हे बघा आता हे मीठ आपण चटणीमध्ये घालून घेऊया. आता बघा हे जे साहित्य आपण भाजून घेतले ना ते मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया. आता बघा ही रोजच्या जेवणात खाण्यासाठी पौष्टिक अशी चटणी तयार झाली. आता चटणी वाटताना बघा मी काय केलं तर त्याला चांगलं तेल सुटे तोपर्यंत मिक्सरमध्ये म्हणजे 2 ते 3 वेळा फुल राऊंडवरती फिरवून घेतलं. त्यामुळं ह्याला ना मस्त अशी गोळी होती बघा. म्हणजे याला तेल सगळं यातलं रिलीज झालं. मग कधी करताय? हो, पण ही चटणी करायच्या आधी तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका. ज्यांचे केस गळतात, ज्यांचे सांधे दुखतात, ज्यांना कॅल्शियमची कमी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, तुम्हाला जर काही चटणी आवडली असेल ना तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आमच्या इकडं तर ना येता जाता अशी हातावर घेऊन ही चटणी तोंडात टाकतात. काय मग तुमच्यात पण ही चटणी तयार होईल ना? जेव्हा होईल ना तेव्हा तरी मला कमेंट करून सांगायला विसरू नका.